आपल्यासोबत वल्लभशेठ बेनके साहेब यांचे जुने सहकारी लेंडे साहेब आहेत. लेंडे साहेबांना काय वाटतंय आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया. लेंडे साहेब हे बेनके साहेबांचे खास सहकारी राहिलेले आहेत. बेनके साहेब 4 वेळा आमदार झाले. ते आमदार होण्यामध्ये लेंडे साहेबांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आज बेनके साहेबांची 75वी जयंती आहे. लेंडे साहेबांच्या भावना काय आहेत? लेंडे साहेब काय सांगाल? आज बेनके साहेबांची 75वी जयंती साजरी होते. खरं तर आज ज्येष्ठ नेते वल्लभशेठ बेनके साहेब आपल्या सगळ्यांमध्ये असते, तंदुरुस्त अवस्थेत असते तर अधिकचा आनंद झाला असता. परमेश्वरानं त्यांना जास्त आयुष्य दिलं नाही. ते आज आपल्यात नाहीत, परंतु 23 जून हा जो त्यांचा जन्मदिवस आहे, 1999 सालच्या निवडणुकीत त्यांना जेव्हा पराभवाला सामोरं जावं लागलं, त्याच्यानंतरच्या पुढच्या वर्षामध्ये आलमे या ठिकाणी आम्ही 8 तास करून त्यांचा पहिला जाहीर जयंती दिवस किंबहुना जन्मदिवस त्या काळामध्ये हयातीमध्ये विक्रमसिंह पाटणकर, नामदार मधुकरराव पिचड आणि नामदार वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला. साहेबांना त्या काळामध्ये 95 आणि 99च्या सलग 2 निवडणुकांमध्ये पराभव झाल्यामुळे थोडंसं नैराश्य आलं होतं आणि साहेब मुंबईला गेलेच नव्हते 4-6 महिने. राष्ट्रवादी पक्ष नव्यानं स्थापन झाला होता आणि राष्ट्रवादी पक्ष हा सत्तेत सहभागी झाला होता काँग्रेस बरोबरचे सहकारी मंत्री झाले आणि साहेबांना बाकी त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. जनतेची गर्दी कमी होत नव्हती, कामं घेऊन लोक येत होती. लोक आपल्याकडे कामं आणतात, आपल्याला मतं देत नाही, अशा प्रकारची थोडीशी उदासीनता तयार झाली आणि ह्या सगळ्या मंडळींशी आम्ही संपर्क साधल्यावर बेनके साहेबांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करायचं ठरलं. आलमेला जो धडाक्यात कार्यक्रम झाला, ह्या सगळ्या मंडळींनी त्यांना थोडीशी उत्तेजना देण्याची, प्रेरणा देण्याचं काम केलं. मुंबईला बोलावलं, राज्यस्तरावर सरचिटणीस म्हणून पवार साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि बेनके साहेब पुन्हा कार्यप्रवृत्त झाले त्या ठिकाणी आणि 2004 सालच्या विधानसभेमध्ये त्यांना यश प्राप्त करता आलं. ते फार जिद्दी होते. कार्यकर्त्यांचा सन्मान करणं, कार्यकर्त्यांचा चेहरा, कार्यकर्त्यांचं कार्यकर्तृत्व ओळखण्याचं त्यांना कसब होतं. माझ्यासारख्या सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्यांनी फार मोठी संधी दिली. हे वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणानं बोललेलो आहोत, कधी नाकारलं नाही. या अनुषंगानं, या भावनेनं साहेबांनी सगळं प्रशासकीय कामकाज सांभाळावं आणि माझ्यावर जो विश्वास टाकला त्या अनुषंगात तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी उपस्थिती लावणं गरजेचं आहे तिथे त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही जात होतो. अनेक असे प्रसंग आहेत, त्या प्रसंगाच्या निमित्तानं ठळक अशा प्रकारची बेनके साहेबांची जी काही धडाडी आहे ती त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहे. पहिला तालुका स्तरावरचा जाहीर मेळावा कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा एक सत्कार सोहळा आम्ही आयोजित केलेला होता नारायणगावच्या आपल्या कुकडी पाटबंधारे या विभागाच्या कार्यस्थळी. त्या ठिकाणी बेनके साहेबांनी श्याम मानव यांना आणून 2 विरोधी टोकाची विचारधारा असलेली माणसं तिथं आणल्यानंतर जो पेच प्रसंग उद्भवला होता, त्या पेच प्रसंगामध्ये सुद्धा फुले महाराज हे ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार असल्या कारणाने काही तरुण सहकार्याने तो कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न होऊन काहीतरी वेगळा संदेश गेला असता. वळसे पाटील साहेबांनी यशस्वी मध्यस्थी केली आणि विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळं काही गोष्टी ते सडेतोड बोलायचे. सत्यनारायण पूजा, जागरण गोंधळ या अशा काही गोष्टी असायच्या. मला एक आठवण आली की मंगरुळला आम्ही वाघ्या मुरळीच्या स्पर्धेला गेलो होतो. बेनके साहेबांनी त्यांना प्रोत्साहित करण्याच्या ऐवजी कन्फर्मेटिव्ह टेस्ट घेतल्याशिवाय मला त्या ठिकाणी सगळ्याचा अंदाज येत नाही. या अंगात वारं येणं अंधश्रद्धेचाच भाग आहे तो. अंगात वारं येणं, तुम्ही हे जे काय म्हणता, हे अशा गोष्टीवर थोडेसे ताशेरे ओढले. जे आयोजक कार्यकर्ते असतात ते नाराज झाले. बेनके साहेबांना आम्ही ते सांगायचे की या गोष्टी आता तुम्हाला सार्वजनिकरित्या बोलता येणार नाहीत, त्याचा आपल्याला फटका बसतो. आणि मग नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्या काही गोष्टी आपल्या भावनांना आवर घातला. परंतु प्रशासनाच्या दृष्टिकोनातून, कार्यकर्त्याला शक्ती देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक असे कार्यकर्ते आहेत
की ज्यांना तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या बद्दलची असलेली त्यांची जी निष्ठा आहे ती वेळोवेळी माझ्याशी खूप वेळा ते बोललेले आहेत. आजच्या या राजकीय परिस्थितीमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा मला वाटतं त्यांनी अंतिमतः हाच निर्णय त्या ठिकाणी घेतला असता आणि योग्य त्या विचाराची पाठराखण केली असती. मला वाटतं आमदार अतुल शेठ बेनके सुद्धा त्याच विचाराचे आहेत. तो सध्याची परिस्थिती असं आहे की त्यांना अशा प्रकारचा निर्णय घेतल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नाही असं दिसतंय आणि म्हणून त्यांची वाटचाल वेगळ्या दिशेला राहिली. परंतु आज एवढी मोठी गर्दी आहे तिथे खूप चेहरे मला असे दिसतात की जी लोकसभेला डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर होते की मला सगळ्या तालुक्याने काय केलं हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे. तेव्हा लोकांची विचारधारा जरी काही असली तरी बेनके साहेब या व्यक्तिमत्वावर प्रेम असल्यामुळं त्यांच्या जयंतीचा हा पहिलाच कार्यक्रम होतोय. 11 फेब्रुवारीला साहेबांचं महापरिनिर्वाण त्या ठिकाणी झालं पण त्यांच्या स्मृती जागृत ठेवणारी अजूनही तालुक्यातली जनता आहे. या भावनेत आज एवढा मोठा वारकरी मेळावा या ठिकाणी होतोय ही एक खरं तर अत्यंत ऋणातून उतराई होता येणार नाही परंतु एक चांगलं दखलपात्र अशा प्रकारचा हा निर्णय अतुल शेठ बेनके आणि त्यांच्या परिवाराने घेतला आहे. ते निश्चितपणानं धन्यवादास पात्र आहेत. जोपर्यंत आम्ही सार्वजनिक जीवनात आहोत बेनके साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आमची कोणतीच चर्चा पुढं माझी व्यक्तिगतरित्या कधी पुढं सरकत नाही. तेव्हा जोपर्यंत आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत आहोत तोपर्यंत बेनके साहेबांचा आम्हाला विस्मरण कधी होऊ शकत नाही. माजी आमदार वल्लभ शेठ बेनके तुमचे मित्र होते. विद्यमान आमदार अतुल बेनके तुमच्या मुलासारखे आहेत. वडिलांचं कर्तृत्व घेऊनच ते आता पुढे कामकाज करतात. सुमारे 10,000 लोकांच्या वारकरी मंडळींचं आज ते सेवा करणार आहेत. विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कार्याकडे आपण कसं पाहता? त्यांनी जो वारसा चालवला तर बेनके साहेब आणि माझं नातं हे 2-3 भूमिकेतलं होतं. नेता कार्यकर्ता थोरला बंधू आणि मित्र असे 3 प्रकारची नाती मी अनेक वेळोवेळा कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी स्पष्ट केली. आताच्या कालखंडामध्ये अतुल शेठ जेव्हा त्यांनी त्या तालुक्याचं नेतृत्व स्वीकारलं काय राजकीय मंडळींना जी गणित आखायची असतात दीर्घ प्रकारची आपल्याला वाटचाल आता या सार्वजनिक जीवनात करायची. साहेबांचे जे काही मित्र असतील बाकीची जी काही असतील ही मंडळी आता ज्येष्ठांमध्ये गेली त्यांचा सल्ला घ्यायचा मार्गदर्शन घ्यायचे. स्वतःचे जीवाभावाचे कार्यकर्ते तयार केले पाहिजे स्वतःची फळी तयार केली पाहिजे. या अनुषंगानं त्यांची वाटचाल यशस्वी राहिली. अजितदादांना नेतृत्व भागी मानलं त्यांनी कारण त्यांच्याशिवाय विकासाला कुठला फंड त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यांनी जर ही वेगळी भूमिका घेतली तर इतरही काही जी राजकीय मंडळी आज आपल्या राज्यस्तरावर तालुक्यातली कार्यरत आहे त्यांचे सुद्धा सत्तेशी संबंधित असलेल्या नेत्यांशी लागेबांधे असल्यामुळं मी जर तिकडे गेलो नाही तर मला विकासाचा निधी या तालुक्याला देता येणार नाही आणि मग त्या अनुषंगानं बाकीची मंडळी बाकी निधी आणतील आणि मी तालुक्याचा आमदार असून सुद्धा मला नुसतं पाहत राहावं लागेल. तेव्हा भावनिक न बनता व्यावहारिक निर्णय मला सध्याच्या प्रचलित काळात घ्यावा लागेल. अशा प्रकारची मला वाटतं मनोधारणा त्यांची झाली आणि त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी आमच्यासारख्यांना जेव्हा विचारलं होतं तेव्हा अंतिम सत्य काय आहे किंवा लोकमत काय आहे लोकभावना काय आहेत ह्या आम्ही त्यांच्या कानावर घातल्या. तर त्यांनाही जरी मनातून जरी काही त्यांच्या इच्छा आणि भावना असतील राज्यस्तरावर नाही एवढी प्रतिनिधी जेव्हा एका दिशेने विचार चालवतात तेव्हा त्याच विचाराने आपल्याला गेलं पाहिजे. या भावनेत मला वाटतं त्यांची वाटचाल तिकडं चालू राहिली. परंतु त्यांनी एक प्रतिनिधी म्हणून तालुक्याचा वेळोवेळी जे काही प्रसंग आले जे काही त्या ठिकाणी गोष्टी उद्भवल्या असतील तर त्या अनुषंगानं त्यांनी मला वाटतं यशस्वीपणे वल्लभ शेठ बेनके यांचा सुपुत्र म्हणून बेनके साहेबांचे काही गुण त्यांच्यामध्ये उतरलेत आणि ते निश्चितपणानं त्यांनी अंगीकारलेत. प्रतिनिधी म्हणून त्यांची वाटचाल योग्य आहे असं मला वाटतं. तालुक्याचे आमदार म्हणून विकासासाठी ते अजित पवारांसोबत गेले. आज त्यांचे वडील वल्लभ शेठ बेनके यांची जयंती आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके यांना या निमित्ताने एक वडीलकीच्या नात्याने काय सल्ला असेल? बेनके साहेबांच्या पिंडदान विधीच्या दिवशी मला थोडीशी बोलायची विनंती केलेली होती. त्या दिवशी मी भावना व्यक्त करताना हेच सांगितलं होतं की जेव्हा शरद पवार साहेबांनी बेनके साहेबांना
एक कार्यकर्ता म्हणून त्यांची निवड केली आणि ते जेव्हापासून कार्यरत राहिले 6 पैकी 4 वेळा त्यांना त्या ठिकाणी बेनके साहेबांना यश मिळालं, 2 वेळा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. अतुल बेनके यांनी सुद्धा आग्रह धरला की वडिलांचा वारसा मला चालवायचा आहे. पहिल्या पंचवार्षिकमध्ये त्यांना अपयश आलं, पण घरामध्ये या वडिलांच्या वारसाचा जिद्दी स्वभाव असल्यामुळं ते कार्यरत राहिले, कारणं शोधली, ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन केलं. त्याच्यात पवार साहेब अग्रणी आहेत. पवार साहेब वेळोवेळी त्यांच्या पाठीमागं उभे राहिल्यामुळे 19 त्यांना ते यश मिळालं आणि त्या यशाच्या पाठबळावर त्यांनी त्या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. आपली भावना अशी आहे की त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय मार्गदर्शन करा, विचारल्याशिवाय सल्ला आणि मार्गदर्शन करता येत नाही. परंतु ते आता एक परिपक्व झालेले आहे. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्यांची त्या ठिकाणी वाटचाल राहील असं मला वाटतं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, पवार साहेबांचं या तालुक्यात असलेलं प्राबल्य पाहता, पवार साहेबांचं या कुटुंबावर असलेलं प्रेम पाहता, काय सल्ला? आता मी काय आवाहन करून राजकीय परिस्थिती जास्त तर काय सध्याच्या काळात मी बोलत नाही आणि मी काही बोललो तर त्याच सगळ्या गोष्टी घडतील अशा पद्धतीतून काही अडचणीच्या गोष्टी आता आहेत. त्यांनी जी भूमिका स्वीकारली त्याच्यात काही परती माघारीच्या काही भूमिका घ्यायच्या म्हटलं तरी सध्या लगेच त्या राजकीय अडचणी येतील. वरिष्ठ स्तरावर नेत्यांचे नेमक्या काय भावना काय भूमिका आहेत हीच परिस्थिती कायम स्वरूपानं राहत नाहीत. काही काळ त्याला जावा लागेल. मला वाटतं आता सध्याच्या विधानसभा आटोपल्यानंतर भविष्यामध्ये जर राजकारणामध्ये कधी काही होतं, विरोधी टोकाची सगळी लोक मांडीला मांडी देऊन एकत्रित बसलेली आपण यामधल्या काळात मधल्या निवडणुकांमध्ये पाहिली. पुढच्या काळामध्ये काही योग्य दिशेनं जर त्या ठिकाणी पावलं उचलली गेली तर मला एवढंच वाटतं की अतुल शेठ हे शरद पवार साहेब किंवा अजितदादा परंतु पवार कुटुंबाला सोडणार नाहीत. पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतील. एक शेवटचा प्रश्न, लेंडे साहेब हे पवार साहेबांचे शिष्य राहिले, बेनके साहेबांचे शिष्य राहिले. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. शरदराव लेंडे विधानसभेची निवडणूक लढवणार का? खरं तर 2 दिवसापूर्वी वाणी साहेब महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मिटिंग झाली. मीडियावर व्यक्तिगतरित्या कोण कोणाचे पाठीराखे असतील त्यांचं जरा जास्त बोलबाला किंबहुना थोड्याशा कुरबुरी वाढतील अशा प्रकारच्या त्या ठिकाणी सूचना येत होत्या, काही मतं येत होती आणि त्याच्यातनं मतभेद होतात की काय. मी पवार साहेबांचा बेनके साहेबांच्या माध्यमातून एक चाहता पहिल्यापासून राहिले. माझ्या महाविद्यालयीन जीवनापासून सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना माझ्या पिंपवंडी गावानं सातत्यानं माझी पाठराखण केली. आर्थिकदृष्ट्या गाव आणि सगळे मित्रमंडळ माझ्या पाठीमागं उभं राहिले आणि एवढी दीर्घ वाटचाल आजच्या वयामध्ये मला वाटतं फार थोडी लोक असतील त्यांच्यामध्ये मी एक आहे. माझ्या या वाटचालीमध्ये बेनके साहेबांचा वाटा मोठा आहे हे मी जाहीरपणानं अनेक वेळा मान्य केले आणि आता सध्या मीडियावर याविषयी आपण काही भाष्य करू नये अशा प्रकारचा आमचा पवार साहेबांनी जर संधी दिली तर शरदराव लेंडे विधानसभेची निवडणूक लढवणार का? 100% लढवणार. मी यावेळी 2004 साली आणि 14 साली मला पवार साहेब आणि अजितदादा पवारांकडनं त्यावेळी विचारणा झालेली होती. परंतु वल्लभशेठ बेनके साहेब हे माझे गुरु आहेत आणि म्हणून या गुरूंनी मला संधी दिली. माझा आवाका, त्यांनी मला दिलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टीची जाणीव असल्यामुळं मला या संधी किंवा त्याला ऑफर म्हणतात त्या ऑफर जरी मला वरून आल्या तर प्रत्येक गोष्ट मी बेनके साहेबांशी त्या ठिकाणी शेअर केलेली आहे. आणि मग आपल्या थोड्याशा क्षणिक मोहासाठी आपण आपल्याला ज्यांना गुरुस्थानी मानलं त्यांचा अवमान किंवा त्यांच्या मनाला दुःख होईल असं वागायचं का, असा एक विचार करणारा मी कार्यकर्ता आहे. मला आजही वाटतं की सगळे आनंदी राहावे, कोणाचं मन दुखू नये, परंतु या थोड्याशा जरा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी असतात. परंतु आता या सध्याच्या कालखंडामध्ये मला वाटतं आता वयोमान आणि बाकीच्या सगळ्या जर दीर्घ गोष्टी पाहिल्या तर येणाऱ्या कालखंडामध्ये ही संधी माझी शेवटची संधी आहे. उद्याच्या काळात पवार साहेबांनी जर माझ्यासारख्याला जर त्या ठिकाणी संधी दिली तर माझं गाव, माझं मित्रमंडळ आणि तालुक्यामध्ये प्रेम करणारी जुनी जी पिढी आहे ज्यांच्याशी माझे संपर्क आले, माझा एवढा प्रदीर्घ काळ सगळ्यांमध्ये संपर्क करण्यामध्ये गेला, त्या अनुषंगानं महाविकास आघाडी आणि विशेष करून शरद पवार साहेबांनी जर संधी दिली तर मी निश्चितपणानं
यावेळचा प्रतिनिधी होण्याला किंबहुना निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे विश्वासू सहकारी वल्लभशेठच्या सुखदुःखामध्ये अगदी भावासारखे उभे राहणारे शरदराव लेंडे आज त्यांच्या जयंतीला या ठिकाणी उपस्थित आहे. आपण पाहतोय या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून वल्लभशेठ बेनके यांच्या कर्तृत्वासाठी आणि विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके यांनी उभं केलेलं कर्तृत्व पाहून ही सगळी वारकरी मंडळी एकत्र आलेली आहेत. माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या कर्तृत्वाला आज निश्चित सलाम आहे. त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके आपल्या वडिलांचे संस्कार पाहून या सगळ्या वारकरी मंडळींचा आज कृतज्ञ सोहळा पार पडतात. अतुल शेठ बेनके या सगळ्या मंडळींचा दुवा निश्चित तुमच्या पाठीशी राहील. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर.